फायनली सगळ्या माझा ब्लॉग पाहायला बघितलाच असेल, तर ह्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आज आलोय तुळापूर, छत्रपती संभाजी महाराजांची इथं समाधी आहे. तर मी तुम्हाला समाधी पण दाखवते आणि सगळं दाखवते. इथे येऊन खरंच खूप मन प्रसन्न झालं आणि खूप भारी वाटलं. तुम्हाला जर बघायचं असलं तर माझ्या फेसबुक आयडीला फॉलो करा आणि कंटिन्यू करीत राहा ब्लॉग. तर चला तुम्हाला दाखवते मी संभाजी महाराजांची समाधी आहे. हे तुम्ही बघू शकता. तर हे बघा, तुम्ही बघू शकता ही समाधी आहे. तर एवढं भारी वाटलं इथे येऊन, खरंच खूप भारी वाटलं. आणि एक वेळेस मला असं वाटतं सगळ्यांनी एक वेळेस नक्की भेट दिली पाहिजे. ज्यांनी शक्य होईल त्यांनी एक वेळेस नक्की भेट द्या. मी तुम्हाला इथं पूर्ण इतिहास सांगणार आहे. फक्त तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही कुठून बघता हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग पुढचं दाखवा. आणि जवळ सोमेश्वराचं मंदिर पण आहे ना. आणि शिवाजी महाराज समाधीत आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. आता इथं सोमेश्वराचं मंदिर पण आहे आणि खूप भारी आहे. चला तर मग सर्वांना मी सोमेश्वराचं मंदिर दाखवते. साहेब पण चाललेत, चला फास्ट. माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं, लोखंडे साहेबांनी पूर्ण केलं. खूप भारी वाटलं ना, पण खूप भारी वाटलं. माझं स्वप्न होतं, तर फायनली आज माझं स्वप्न पूर्ण झालं. तुळापूरला यायचं. मी खूप लहान होते त्यावेळेसपासून माझ्या वडिलाला सारखं म्हणायचे आपल्याला तुळापूरला जायचं. मी फक्त एक व्हिडिओ बघितला होता, तो पण यूट्यूबला. मला खूप भारी वाटलं होतं. तर मी तुम्हाला इथं पूर्ण माहिती सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या आयडीला फॉलो केलं तर फॉलो करून घ्या. आणि सोमेश्वराचं मंदिर तर एवढं भारी आहे ना, बघण्यासारखंच आहे. म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, रिअलमध्ये मी पण नाही बघितलेलं. तर आता फायनली आपण रिअलमध्ये बघणार आहोत. चला मग रिअलमध्ये दाखवते मी सगळ्यांना.